गेल्या 4 महिन्यांपासून विधानसभा निवडणुकीच्या कामकाजात सर्वच राजकीय नेते आणि प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी व्यस्त असल्यानं नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्यांकडे दुर्लक्ष झालं। त्यामुळे गेल्या 3-4 महिन्यांपासून नागरिकांच्या येणाऱ्या अडचणी ऐकून घेण्यासाठी आणि ते सोडवण्यासाठी कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे यांनी मंगळवारी कोपरगाव तहसील कार्यालयाच्या सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता। या जनता दरबारामध्ये समस्यांचा महापूर पाहायला मिळाला असून नागरिकांनी सर्वच विभागांविषयी आमदार काळे आणि प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांसमोर तक्रारींचा पाढाच वाचला। यावेळी तहसील कार्यालयाचं सभागृह हाऊसफुल झाल्यानं अनेकांना सभागृहाबाहेर उभे राहण्याची वेळ आली होती। यावेळी आमदार आशुतोष काळे यांनी प्राथमिक स्वरूपात नागरिकांच्या तक्रारी ऐकून नंतर उपस्थित तक्रारदार नागरिकांकडून अर्ज स्वीकारले। आलेल्या सर्व तक्रारींचं निराकरण करून नागरिकांच्या समस्या सोडवा अशा प्रकारच्या सूचना आमदार काळेंनी प्रशासनाच्या सर्व विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांना दिल्या। यावेळी कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत, नगर परिषद मुख्याधिकारी सुहास जगताप, कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी आदींसह अनेक शासकीय विभागातील अधिकारी कर्मचारी आणि शहर ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। पण लेखी स्वरूपामध्ये बऱ्याच लोकांनी आपले अर्ज दिलेले, त्याचा पाठपुरावा मी करेल, आमचे सर्व पदाधिकारी करतील, सर्व ऑफिसचे माझे प्रतिनिधी करतील, जेणेकरून लवकरात लवकर प्रशासनाकडून ह्या अडचणी सोडून घेता येते आणि सुरळीतपणा। मागच्या काळामध्ये आम्ही प्रयत्न केला। मागच्या काळात 5 वर्षामध्ये काम करत असताना अनेक अडचणी होत्या। कोविडची अडचण होती, सरकार 2 वेळेस बदललं, या सर्व अडचणी होत्या। पण आता महायुतीचं सरकार भक्कमपणाने आलेले आणि पुढचे 5 वर्ष आपले कोपरगाव मतदारसंघामध्ये जास्तीत जास्त कामं जे मागच्या काळामध्ये होऊ शकले नाही ते कामं करायचे। इरिगेशनचे बरेचसे कामं आपल्याकडनं होण्यासाठी आता नव्याने जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेबांकडे जबाबदारी आलेली, त्यामुळे ती एक सकारात्मक बाब आहे आपल्या कोपरगाव मतदारसंघासाठी किंवा नगर जिल्ह्यासाठी। हक्काचा माणूस त्या ठिकाणी आहे, त्यांच्याकडनं भरपूर कामं करून घेता येतील, त्याच्यासाठी माझा पाठपुरावा त्या ठिकाणी राहील। आणि जनता दरबारमध्ये येत असताना किंवा एकंदरीतच कुठलंही कामकाज करायचं असताना ज्यावेळेस नागरिक अधिकाऱ्यांना भेटतात, मागच्या काळामध्ये म्हटलं का त्यांची भाषा व्यवस्थित असली पाहिजे। एक काम कमी झालेलं चालेल, परंतु सन्मानपूर्वक वागणूक प्रत्येकाला मिळाली पाहिजे। ठीक आहे, कोणाची परिस्थिती कशी, कोण कुठल्या समाजातून येतं, याच्यावरनं आपण एक मनामध्ये कुठली गोष्ट न धरता तो एक माणूस आहे, एक मनुष्य म्हणून त्याला वागणूक चांगल्या प्रकारची दिली गेली पाहिजे, असा प्रयत्न सर्व कर्मचाऱ्यांनी करावा, अशा प्रकारची सूचना दिलेली। त्या पद्धतीने एसएन मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।